स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। गणागणा गणात बोतेचा गजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा खामगाव नगरीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। या सुवर्णमयी पर्वावर टॉवर चौक येथील जय गजानन मित्रमंडळच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळा पूर्ण करून शेगावच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या श्रींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती। या भाविकांसाठी मंडळाच्या वतीने महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती। नियोजनबद्ध वितरण आणि सेवेचा आदर्श, गर्दीचा विचार करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तबद्ध व सुटसुटीत व्यवस्थापन केले। त्यामुळे हजारो भाविकांना अत्यंत सुलभतेने महाप्रसादाचा लाभ घेता आला। पालखी सोहळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून सेवा, समर्पण आणि माणुसकीची शिकवण देणारा सोहळा आहे। याच भावनेतून कार्यकर्त्यांनी दिवसभर अविरत सेवा दिली। महाप्रसाद वितरणादरम्यान गण गण गणात बोते आणि श्री गजानन महाराज की जयच्या घोषणांनी टॉवर चौकाचा संपूर्ण परिसर भक्तिरसात दुमदुमून गेला होता। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जय गजानन मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। मंडळाच्या या उपक्रमाचे शहर व परिसरातून कौतुक होत आहे। दरवर्षीप्रमाणे आज खामगाव शहरामध्ये संत गजानन महाराज यांचं पालखीचं आगमन आपल्या खामगाव शहरामध्ये झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरू गजानन महाराज जय गजानन मित्रमंडळ टॉवर चौक खामगाव यांच्या मार्फत भाविक भक्तांना हजारोच्या संख्येमध्ये पोळी, भाजी आणि शिऱ्याचं वाटप हे सर्व मंडळाच्या वतीने होत आहे। यामध्ये आतापर्यंत कमीत 4000 लोकांनी प्रसाद घेतलेला आहे। तरी अजून आपण बघू शकता की सर्व लोक प्रसाद घेत आहे आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते तन घरानं झटत आहे। तसंच या खामगाव शहरातील सर्व नागरिक आणि सर्व पालखीसोबत आलेले, आपल्या ग्रामीण भागातून आलेले सर्व महिला पुरुष हे आपल्या मंडळाच्या वतीने प्रसादाचा लाभ घेत आहे। तरी या मंडळाच्या वतीने मी आज खामगाव शहरातील व तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींना गजानन महाराजांच्या या सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।